राज्यभरात 29 महानगरपालिकांसाठीचं मतदान पार पडतंय आणि त्याच पद्धतीने पुणे शहरात सुद्धा या मतदान प्रक्रियेला सकाळी 7:30 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे। मात्र पुणे शहरातील वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर आपण बघितलं तर अनेक समस्या ज्या आहेत त्या पाहायला मिळतात। आता आपण प्रभाग क्रमांक 24 मध्ये आहोत। या प्रभागामध्ये सुद्धा सकाळी काही जे बूथ आहेत तर तिथले मशीन जे आहेत ते बंद पडल्याची माहिती मिळते। आपण जरी शाळा पाहिली तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक ही शाळा आहे आणि या शाळेमध्ये सकाळी मतदान जे आहे ते बंद पडलेलं होतं। तुम्ही किती वाजता आला होता त्या भागात मतदान करण्यासाठी? 8:15 आलतो आणि ते सगळी लाईन लागली होती। ते मशीन काय माहिती बंद होतं ते असे म्हणत होते, ते सुरू करत होते आतमध्ये। मग आम्ही म्हटलं की आता एवढं लाईनमध्ये उभे राहायला लागणारच आपल्याला। मग ते नंतर आल्यानंतर त्यांनी काही चालू केलं, मग त्याच्यानंतर ती लाईन सुरू झाली। 8:15 वाजता आलेलं तुम्ही, आता 10:30 वाजले। आता 10:30 झाले। अशीच खरं तर परिस्थिती आहे। सकाळी खरं तर 7:30 वाजता मतदान करायला सुरुवात व्हायला पाहिजे आणि त्यानंतर आत्ता 10:30 वाजलेले आहेत। अगदी 15 मिनिटांपूर्वी हे मशीन जे आहे ते सुरू झालेलं आहे। त्यामुळे 7:30, 8:30 आणि 9:30 आणि आता 10:30 म्हणजे जवळपास 3 तास उशिरा इथल्या मतदानाला सुरुवात झालेली आहे। अगदी काही वेळापूर्वी इथले जे काही उमेदवार आहेत तर ते सुद्धा इथे आले होते। त्यांनी सुद्धा थोडा वेळ इथे गोंधळ घातलेला पाहायला मिळाला होता। मात्र आता हे मशीन जे आहे ते सुरू करण्यात आलेले आहे। मात्र बरेच मतदार जे आहेत ते सकाळपासून इथे थांबले होते आणि बराच वेळ थांबल्यानंतर बरेच मतदार जे आहेत इकडनं काही निघून सुद्धा गेलेले आहेत, कारण 3 तासांहून अधिक वेळ हे मशीन सुरू व्हायला लागलेलं आहे। त्यामुळे आता त्यांना वेळ वाढवून मिळते का आणि इथली मतदान व्यवस्थित होत आहे का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुण्याहून मोना येनपुरे, सिविक मिरर।